नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा 5वा धडा स्टार्ट केलेला आहे. धड्याचं नाव आहे निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जॉमेट्री. या धड्यामध्ये 3 प्रॅक्टिस सेट आहे, 3 सराव संच आहे, 5.1, 5.2 आणि 5.3. आणि तिन्ही प्रॅक्टिस सेटचा एकमेकांशी काही संबंध नाही आहे. पहिला प्रॅक्टिस सेट आला तर झालं काम, दुसरा प्रॅक्टिस सेट थोडा वेगळा, तिसरा प्रॅक्टिस सेट आणखी वेगळा. प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये काहीतरी वेगळं शिकायचं आहे. पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्ही 2 बिंदूतलं अंतर काढायला शिकले आणि त्या अंतराची भरपूर गणितं तुम्ही बघितले. तेव्हा तुम्ही एकच सूत्र शिकले, अंतराचं वर्गमुळात x2 - x1चा वर्ग प्लस y2 - y1चा वर्ग. पण आता तुम्ही दुसरा पॉईंट शिकताय. पहिला पॉईंट झालेला आहे आपला, पहिला सराव संच झालेला आहे आपला, आणि दुसऱ्या सराव संचात मात्र तुम्हाला 3 वेगळे सूत्र शिकायचे आणि तिन्ही सूत्रामध्ये तुम्हाला बिंदूंचे निर्देशक काढायचे, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट. कोणते पॉईंट येते? पहिला होता रेषाखंडाचा मध्यबिंदू, मिड पॉईंट ऑफ सेगमेंट. रेषाखंडाचा जो मध्यबिंदू असतो ना, त्याचं सूत्र आहे x = x1 + x2/2, y = y1 + y2/2. तो होता रेषाखंडाचा मध्यबिंदू. त्याच्यानंतर रेषाखंडाचं गुणोत्तर विभाजन करणारा बिंदू, गुणोत्तरात रेशोमध्ये डिवाइड करतो, 1:3, 3:2, म्हणजे इकडे 3 हिस्से, इकडे एकच हिस्सा, इकडे 2 हिस्से, इकडे 3 हिस्से, असं विभाजन करणारा जर बिंदू असेल तर त्याचे पण निर्देशक आहे. त्याचं पण सूत्र होतं x = mx2 + nx1 / m + n आणि y = my2 + ny1 / m + n. तर लक्षात घ्या, आतापर्यंत 2 प्रकारचे सूत्र तुम्ही शिकलेले आहात या सराव संचासाठी, आणि आज हे तिसरं सूत्र शिकणार आहे. नाव आहे त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक. त्रिकोणाचा मध्यगा संपात बिंदू. त्रिकोणाचा मध्यगा संपात बिंदू म्हणजे काय? समजा हा त्रिकोण आहे ABC, तर याच्या ज्या 3 मध्यगा असतात ना, मध्यगा म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना. समजा ह्या A बिंदूतून एक रेष जर खालच्या ह्या मध्यबिंदूपर्यंत आलेली असेल, समजा हा मध्यबिंदू आहे तर याला मध्यगा म्हणतात. काय म्हणतात त्याला? मध्यगा. समजा हा मध्यबिंदू आहे तर याला पण मध्यगा म्हणतात. समजा हा मध्यबिंदू आहे तर याला पण मध्यगा म्हणतात. आणि मध्यगा जिथं एकमेकींना टच होतात का, हा जो बिंदू असतो का, याला जी अक्षराने दाखवता यालाच म्हणतात मध्यगा संपात बिंदू. कोणता बिंदू म्हणतात त्याला? मध्यगा संपात बिंदू. मध्यगा संपात बिंदू म्हणजे सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणतात त्याला. आणि ह्या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स काढायला शिकायचे आज आपल्याला. याचे पण 2 कोऑर्डिनेट असतात, x आणि y. याचे पण 2 निर्देशक असतात, x आणि y. पण हे जे निर्देशक आहे का ह्या मध्यबिंदूचे, हा मध्यबिंदू आहे त्रिकोणाचा. थोडक्यात त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एकमेकींना जिथे टच होतात त्याला म्हणतात मध्यगा संपात बिंदू, सेंट्रॉइड. आणि त्याचे निर्देशक असतात x, y. आणि ते निर्देशक जर काढायचे असेल तर तुम्हाला ह्या a, b, c चे निर्देशक माहिती असायला पाहिजे. आणि त्या निर्देशकांपैकी a च्या निर्देशकाला x1, y1 म्हणतात, b च्या निर्देशकाला x2, y2 म्हणतात, c च्या निर्देशकाला x3, y3 म्हणतात, आणि हा जो मध्यगा संपात बिंदू असतो याच्या निर्देशकाला xy म्हणतात. आणि हे काढायचं असेल तर ह्या तिन्ही किमती माहिती पाहिजे आणि हे सूत्र माहिती पाहिजे. x = x1 + x2 + x3/3, y = y1 + y2 + y3/3. एकदम इझी बघा बाळांनो. लक्षात येते तुम्हाला? 3 बिंदू माहिती असतात आणि मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढायचे. ओके. आता जसा की हा प्रश्न आहे, प्रश्न शिकवतो मी तुम्हाला. आता मी हे त्रिकोणाचे 3 बिंदू दिलेले तुम्हाला, शिरोबिंदू म्हणतात त्यांना, व्हर्टायसेस म्हणतात. दीज आर दी व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत आणि तुम्हाला त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत, सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स काढायचे. तर कसे काढतात जरा बघा, ट्राय करा. लक्ष द्या. पहिला बिंदू असतो त्याला x1, y1 म्हणा, x1 7, y1 3. दुसरा बिंदू x2, y2 म्हणा, x2 3, y2 5. तिसरा बिंदू असतो त्याला x3, y3 म्हणा, x3 5, y3 -2. झालं? लक्षात येते? चिन्ह कोणतं आहे? चिन्हांचं काही नाही आता याच्यात. 3 बिंदू आहे, आडवे उभे करा, x1, y1, x2, y2, x3, y3. आणि आता सूत्र वापरा. x बरोबर तुम्हाला सूत्र माहिती आहे सगळ्यांना, x1 + x2 + x3/3. भरा किमती, जशाच तशा किमती उचलायच्या. x1 7, x2 3, कोणता 3? +3, x3 5, कोणता 5? +5. जर इथं चिन्ह नसेल तर प्लस घ्यायचं आणि मायनस असेल तर डायरेक्ट मायनस घ्यायचं. हे प्लस द्यायचेच नाही, संख्यांची चिन्ह डायरेक्ट वापरायची. आता y1 3, y2 5, पण कोणता 5? +5, y3 कोणता 2? -2. सॉरी चुकलं ते. x1 x2 x3 भरायचे तुम्हाला फक्त. x1 7, x2 +3, x3 +5 आणि खाली हा 3 जशाच तसं ठेवायचा. आता वरची बेरीज होईल, सगळे प्लस असेल तर डायरेक्ट बेरीज करायची. 7 आणि 3 10, 10 5 15, 15/3, 3 5 15. फक्त इथं तुम्हाला अंकांच्या क्रिया येत असायला पाहिजे. अंकांच्या क्रिया येत नसेल तर मग काही जमणार नाही.
हां, तुम्ही 2-2 अंकांच्या क्रिया करा आणि जेव्हा सगळे प्लस असतात तेव्हा डायरेक्ट बेरीज करून टाकायची. 7 3 10 5 5 संपलं. तसंच y काढायचं. सांगा y बरोबर y1 + y2 + y3 भागिले 3. भरा किमती आता. y1 y2 y3 च्या किमती भरा, चिन्ह सहित भरा, डायरेक्ट भरा. सांगा बघा इथे y1 3 y2 + 5 y3 -2. आता हा -2 आहे तर -2 घ्यायचा अपॉन 3. आता उत्तर 3 आणि 5 किती बनतात 8, कारण मध्ये प्लस आहे म्हणून 8 आणि 8 तून 2 गेले 6. डायरेक्ट केलं तरी चालतं आणि दोघांची क्रिया केली तरी चालतात. तुम्हाला जसं वाटेल तसं करा. भागिले 3 आणि 3 गुणे 6. प्रत्येक वेळा एवढं सोपं नसणार भाग जाणार, कधी चिन्हांचा खूप घोळ असणार आहे ना आता. आणि मग खाली उत्तर लिहायचं. मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक. मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काय आहे? मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक तर पहिला निर्देशक आहे 5, दुसरा आहे 2, म्हणजे कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड. कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड एकदम इझी बाळांनो. जरा थोडंसं लक्षपूर्वक शिकलात ना तर ॲटोमॅटिकली जमेलच तुम्हाला. ओके बाळांनो, तर आज आपण एक नवीन सूत्र शिकतोय. ते आहे त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचं निर्देशक. मध्यगा संपात बिंदू म्हणजे काय? जिथं त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एकमेकींना टच होतात का, तो मधला बिंदू. थोडक्यात त्रिकोणाचा मध्यबिंदू म्हणू आपण त्याला. ओके, आणखी गणित बघा तुम्ही, जमतं का बघा तुम्हाला. -3 -5 -2 4 आणि -3 -7. ओके, चला आता बघू आपण. लेट्स ट्राय. 3 बिंदू दिलेले, त्याच्यावरून तुम्हाला त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढायचे. हे त्रिकोणाचे 3 बाहेरचे बिंदू आहेत आणि तुम्हाला मधल्या बिंदूचे निर्देशक काढायचे. ओके, तर यांना x1 y1 म्हणा. x1 -3 y1 -5 x2 -2 y2 4 x3 -3 y3 -7 असं. दिस इज कॉल्ड x1 y1, दिस इज x2 y2 अँड दिस वन इज द x3 y3. ओके, असं भरा आणि मग सूत्र लिहा. x बरोबर x1 + x2 + x3 भागिले 3. ओके, नाउ पुट द व्हॅल्यूज. सांगा x1 किती आहे? बघा x1 किती आहे? -3. x2 किती आहे? -2. x3 किती आहे? -3. ओके, असे सगळे जर मायनस आले ना तरी बेरीज करून टाकायची आणि सगळे प्लस आले ना तरी बेरीज करून टाकायची. सगळे मायनस एक करायचं. 3 आणि 2 5 5 आणि 3 8, पण सगळे मायनस येते, उत्तर पण मायनस लिहायचं. चिन्ह मायनस आहे पण अंकांची काय केली आपण? बेरीज. सारखी चिन्ह असली तर बेरीज होते हे लक्षात ठेवा. आता याला भाग जातो का? तर नाही, मग हेच उत्तर आहे तुमचं. असं होतं कधी कधी भाग जात नाही. आता वायचं बघा. y बरोबर y1 + y2 + y3 भागिले किती? 3. सांगा y1 किती आहे? y1 बघा -5, y2 बघा +4, y3 बघा -7 भागिले 3. आता मात्र तुम्ही यांच्या दोघांची जर क्रिया करायची ठरवली तर यांची वजाबाकी होते, कारण एक -1 प्लस म्हणून वजाबाकी 5 तून 4 एक मोठ्या संख्येची चिन्ह. यांच्या दोघांची वजाबाकी नाही, मायनस हे -7 जशाच तशी आणि मग भागिले 3 आणि परत त्यांची क्रिया करायची. 7 आणि 1 8, दोघं मायनस म्हणून मायनस आहे. लक्षात आलं का? म्हणून मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक. मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक -8/3 -8/3 दोन्ही पण -8/3 असेल. सॉरी, थोडं उंचड जातो तर नीट बघा जरा. हां, कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड. ओके बाळांनो, इझी नाही एकदम. अंकांच्या क्रिया जमल्या पाहिजे. मी तर सांगेन तुम्हाला 2-2 अंकांच्या क्रिया. जेव्हा सगळे प्लस असेल तेव्हाच 3 अंकांची क्रिया करायची. जेव्हा सगळे मायनस असेल तेव्हा पण 3च अंकांची एकत्र क्रिया करायची. हे बघा, जर असे सगळे प्लस आले ना, तर डायरेक्ट बेरीज करून टाकायची. 7 आणि 3 10 10 5 15. जर हे सगळे मायनस आले ना तरी पण बेरीजच करायची. 7 आणि 3 10 10 5 15, पण चिन्ह कोणतं द्यायचं? मायनस. या दोन परिस्थितीमध्ये तुम्ही डायरेक्ट क्रिया करा. पण जर असं आलं ना तर मग मात्र दोघांच्या क्रिया करा. यांच्या दोघांचं उत्तर 5 येईल, हे जशाच तसं. मग 5 5 गेला 0. असं आलं ना तरी दोघांच्या क्रिया करा. यांच्या दोघांचं उत्तर 7 3 गेले 4 येईल, मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. हे -5 जशाच तसे, -4 आणि -5 -5. लक्षात येते का तुमच्या? तुम्हाला अंकांच्या क्रिया जमल्या पाहिजे आणि अंकांच्या क्रिया न जमणे पण तुम्ही ढ नसणारच आहे बाळांनो. अंकांच्या क्रिया तुम्हाला येणारच आहे. लक्षात येते तुम्हाला? तर आणखी 2-3 गणित मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि मग तुम्हाला होमवर्कला देणार आहे. ओके बाळांनो, तर हे आज आहे मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक. सगळे सूत्र आतापर्यंतचे पाठ करा. या सराव संचासाठी 3 सूत्र आहे, मागच्या सराव संचासाठी 1 होतं. ओके ओके बाळांनो, मी तुम्हाला आणखी काही गणितं करून दाखवतोय.
तुम्ही काय करताय, त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढताय. म्हणजे यू आर फाइंडिंग कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल म्हणजे काय, जिथं ट्रायंगलच्या सगळ्या मीडियन एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्याला सेंट्रॉइड म्हणतात. आणि त्याचे कोऑर्डिनेट दोन असतात, एक असतो एक्स आणि एक असतो वाय. आणि त्याचे फॉर्म्युले एक्स बरोबर x1 + x2 + x3/3 आणि y बरोबर y1 + y2 + y3/3. ओके बाळांनो, तर जरा लक्षपूर्वक बघा. तीन बिंदू असतात आणि तुम्हाला मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढायचे. ओके, तर तुम्ही पहिल्या बिंदूला x1 y1 सांगा, x1 4 y1 -7 सांगा, x2 8 y2 -4 सांगा, x3 7 y3 -11. चिन्हासहित किमती घ्या, तुम्ही चिन्हासहित घ्या. ह्या दोन किमती उभ्या घ्या x1 y1, ह्या दोन किमती उभ्या घ्या x2 y2, ह्या दोन किमती उभ्या घ्या x3 y3 आणि मग एक्सचं सूत्र वापरा. x बरोबर x1 + x2 + x3/3. नाव पुढचं व्हॅल्यूज सांगा, x1 किती आहे 4, x2 किती आहे 8, पण कोणता 8 ह्या +8, x3 किती +7/3. असे जेव्हा सगळे प्लस असतात तेव्हा क्रिया एकत्र करायची आणि जेव्हा चिन्ह प्लस मायनस वेगळे वेगळे असतात तेव्हा दोघांच्या क्रिया करायच्या. हे लक्षात ठेवा तुम्ही. तिघांची डायरेक्ट क्रिया करा. 8 आणि 4 12, 12 आणि 7 किती 19. 8 आणि 4 12, 12 आणि 7 किती 19. 19/3. आता भाग जातोय का, तर नाही जाते, म्हणून याला असंच ठेवावं लागेल तुम्हाला. कधी कधी होतं असं की भाग जात नाही गेलं तर तसंच ठेवायचं. आता y काढा. y बरोबर y1 + y2 + y3/3. नो सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. y1 किती आहे -7, y2 किती आहे -4, y3 किती आहे -11 भागिले किती आहे 3. आता जर तुम्ही याची क्रिया केली ह्या सगळ्यांची तर तुमच्या लक्षात येईल की हे -11 बनतंय, हे पण -11च आहे. सगळ्यांची एकत्र क्रिया करा. हे सगळे मायनस असले तर सगळ्यांची एकत्र बेरीज करून टाकायची. 7 आणि 4 11, 11 आणि 11 22. मोठ्या संख्येचं चिन्ह याचं सुद्धा तुम्हाला भागाकार होऊ शकणार नाही. असं होऊ शकतं बाळांनो. कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड, कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड एकदम इझी बाळांनो, फक्त क्रिया जमल्या पाहिजे. 19/3 आणि -22/3. ओके, इझी ना. एक मिनिट हा बाळा, इझी ना, लक्षात येते तुम्हाला सगळ्यांना. एकदम इझी. बघा कसे करायचे आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता इथं जर तुम्ही बघितलं ना तर तुमच्या लक्षात येईल बघा कसं आहे. ओके बाळांनो, मी तुम्हाला आणखी एक गणित करून दाखवतोय. बघा आता सांगा मला, या दोन किमतींना x1 y1 म्हणता हे लक्षात येते तुमच्या. नंतर यांना x2 y2 म्हणा. x2 बरोबर 5, y2 बरोबर -1. यांना x3 y3 म्हणतात. x3 बरोबर 4, y3 बरोबर -8. लक्षात ठेवा, या किमती लक्षात ठेवा. x1 y1, x2 y2, x3 y3. आणि आता जर x काढायचं असेल तर सूत्र आहे x1 + x2 + x3/3. ओके, नाव पुढ द व्हॅल्यूज. चिन्हासहित किमती भरायच्या आहेत तुम्हाला. x1 जर बघितलं तर -3 आहे, x2 जर बघितलं तर +5 आहे, x3 जर बघितलं तर +4. आता काय होईल माहिती का, या दोन अंकांची क्रिया पहिल्यांदा करा, कारण हे सारखे चिन्ह नाही आहे सगळ्यांचे. सगळ्यांचे चिन्ह सारखे असेल तर डायरेक्ट बेरीज करायची. तिघं प्लस असेल तरी बेरीज करायची आणि तिघं मायनस असेल तरी बेरीज करायची, सारखे असेल तर. आणि दोघं वेगळे ना, मग यांची क्रिया करा. यांच्या दोघांचे चिन्ह वेगळे म्हणून वजाबाकी 5तून 3 गेले 2, मोठ्या संख्येचे चिन्ह +4/3. 3 आणि 2 आणि 4 किती बनतात 6. मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायची गरज नाही, इथे पण गरज नाही. हे लक्षात येते तुम्हाला. आणि मग उत्तर येते 2. जरा व्यवस्थित क्रिया करावी लागेल बघा, स्टेप बाय स्टेप. यांच्या दोघांचं उत्तर आलं +2, हे +4. मग हे 2 आणि 4 किती बनले 6 आणि मग भागाकार. ओके, इकडे बघा. y बरोबर y1 + y2 + y3/3. y1 किती आहे सांगा, y1 किती आहे, y1 2, y2 -1, y3 -8/3. आता जर तुम्ही यांची क्रिया करायला लागले तर तुम्हाला लक्षात येईल यांच्या दोघांची तुम्हाला वजाबाकी करावी लागेल, कारण 2तून 1 वजा करायचं आहे म्हणजे 2तून 1 गेल्यावर 1 उरेल. -8/3. परत यांची वजाबाकी +7 होईल. असे बाळांनो थोडंसं चिन्हांचं लक्षात घ्या फक्त, म्हणजे तुम्हाला येऊन जाईल बाळांनो मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक. (2, -703). आय होप तुमच्या लक्षात येतच असेल. एकदम सोपं आहे बघा, एकदम इझी आहे. आता हे मी गणित तुम्हाला 4 करून दाखवले, आणखी तुम्हाला हे 4 5-6 गणित होमवर्कला देतोय. हे सगळे गणित बघा. 5वर 3 5 7 3 5 आहे. -2 -4 -3 -1 -1 -4 7 2 5 3 6 1 -3 1 -2 -5 3 -4 7 -3 -2 5 -3 -11 -4 3 -3 5 -2 1. हे सगळे गणित तुम्ही करा.
या सगळ्या गणितात तुम्ही काय करताय, मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढताय, सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स काढताय. सेंट्रॉइड म्हणजे काय लक्षात आलं ना, त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा जिथे टच होतात त्याला म्हणतात सेंट्रॉइड आणि त्याचे कोऑर्डिनेट काढताय तुम्ही, तेव्हा तुम्हाला त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले असायला पाहिजे. पण हे सगळे सरळ गणित आहे बाळा, हे सगळे सरळ गणित आहे. याच्यात उलटे गणित पण होऊ शकतात. कसं होऊ शकतं उलटे गणित, हे काय करतील, हे निर्देशक तुम्हाला देऊन ठेवतील, सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट तुम्हाला देऊन ठेवतील, दोन बिंदू पण तुम्हाला देऊन ठेवतील, तिसरा बिंदू काढायला लावतील, तर असं पक्षांतर करावं लागतं. मग पक्षांतर सूत्र हेच वापरायचे. पण मी तुम्हाला आतापर्यंत सगळे सरळ गणित दाखवतोय, उलटे गणित मी डायरेक्ट प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ओके बाळांनो, लक्षात ठेवा, होमवर्क नक्की दाखवा तुम्ही मला. ओके ओके बाळांनो, झालंय आपल्याला आता शिकून झालाय हा सराव संच. खरा तर यात आपण 3 प्रकारच्या बिंदूंचे निर्देशक शिकलोय. एक मध्यबिंदू, एक गुणोत्तरात विभाजन करणारा बिंदू आणि एक त्रिकोणाचा मध्यगा संपात बिंदू, सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. ओके, तर आता मी तुम्हाला एक डिस्को गणित पण दाखवतोय आणि त्याच्यावरती होमवर्क पण देणार आहे मी. हा एक प्रश्न पण तुम्हाला कळायला पाहिजे. ते काय बोलतात की बिंदू ए आणि बी असे आहेत आणि यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. 3 सारखे भाग करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा. म्हणजे काय अर्थ आहे त्याचा बघा, आकृती काढावी लागते या प्रकारच्या गणितामध्ये तुम्हाला. हा तुमचा ए बिंदू, हा तुमचा बी बिंदू. ए बिंदूचे निर्देशक हे 2 - 2, बी बिंदूचे निर्देशक हे -7 आणि 4. तर याचे तुम्हाला 3 भाग करणारे बिंदू काढायचे. 1 भाग, 2 भाग आणि 3 भाग. 3 भाग करणारे 2च बिंदू असतात, एक पी ए समजा आणि एक क्यू ए. तर तुम्हाला ह्या पी चे पण निर्देशक काढायचे, क्यू चे पण निर्देशक काढायचे, पी चे पण आणि क्यू चे पण. त्रिभाजन करणारे बिंदू 3 भाग. 4 भाग करणारे जर का बिंदू असले, 4 भाग जर करणारे बिंदू असेल तर मग मध्ये 3 बिंदू येतात. मध्ये किती बिंदू येतात, 3. हे बघा, 1 भाग, दुसरा भाग, तिसरा भाग आणि चौथा ऑटोमॅटिकली भाग, 4 भाग. 5 भाग करणारे बिंदू असेल, 5 भाग करणारे बिंदू असेल तर मध्ये 4 पॉईंट येतात बघा. 1 भाग, दुसरा, तिसरा, चौथा असे आणि 5 भाग करतात बघा. त्याला तुम्ही वेगळे नाव पण देऊ शकता. पण तुम्ही लक्षात घ्या की एखाद्या रेषाखंडाचे 3 भाग करणारे बिंदू असतात, 4 भाग करणारे बिंदू असतात आणि 5 भाग करणारे बिंदू असतात. तर अशा बिंदूंचे निर्देशक कसे काढायचे? अशा बिंदूंचे निर्देशक काढत असताना एक तर मध्यबिंदूचा आधार घ्यायचा, नाहीतर गुणोत्तराचा आधार घ्यायचा. ओके, आता इथं जर तुम्ही बघितलं ना तर कोणीच कुणाचा मध्यबिंदू वाटत नाही, कारण मध्यबिंदू हा पी आहे बाबा, ए क्यूचा. कारण हा भाग आणि हा भाग सारखा आहे, हा भाग सारखा आहे. पी हा ए क्यूचा मध्यबिंदू आहे. जर ए आणि क्यू माहिती असताना तर पी कळाला असता मध्यबिंदू वापरून. जर का बी आणि पी माहिती असतात तर क्यू पण कळाला असता मध्यबिंदू वापरून. मध्यबिंदूचा उपयोग करायचा, नाही तर गुणोत्तराचा. तर इथे मध्यबिंदूचा उपयोग करणं शक्य नाहीये, मी गुणोत्तराचा उपयोग करतो या पी साठी. तर तुम्हाला माहिती आहे गुणोत्तर हे 1 आहे आणि हे इकडे किती आहे, 2. म्हणून एकाच 2 गुणोत्तर होईल पीचं. आणि क्यूचं गुणोत्तर कसं होईल, 2:1. तुकडे किती मिळत आहे, पी साठी इकडे तुकडा किती मिळतोय, 1 आणि इकडे किती मिळत आहे, 2. त्याशी इक्वल पार्ट आहे ना, म्हणून पी कसं विभाजन करतो, 1:2. आणि क्यू काढायचा तर 2:1. विभाजन करणारे बिंदू वापरू शकता तुम्ही. म्हणजे असं वाक्य लिहावं लागतं बांधू की बिंदू पी हा रेख एबीचे एकाच 2 असे विभाजन करतो. असं वाक्य लिहावं लागेल तुम्हाला प्रत्येक वेळा की हा पी बिंदू एबीचं कसं विभाजन करतोय, कसे तुकडे करतोय, एकाच 2. तो काही मध्यबिंदू नाहीये, पण हा इकडे 1 तुकडा राहतो आणि इकडे 2 तुकडे राहत आहे, म्हणून एकाच 2 असं नाव द्यायचं तुम्ही याला. ओके, मीन्स पॉइंट पी डिवाइड सेगमेंट AB in ratio 1:2. झालं. एकदा रेशो कळाला ना, एकाच 2 आहे, लगेच मग निर्देशक कळू शकता याचे आपल्याला. याचे निर्देशक कसे की याला x1 y1 म्हणायचं, याला x1 y1 म्हणा, x1 बरोबर 2, y1 बरोबर -2. याला x2 y2 म्हणा, x2 बरोबर -7, y2 बरोबर 4. कारण कडेकडेच्या बिंदूंना x1 y1 x2 y2 म्हणतात आणि जे विभाजन आलेलं आहे का गुणोत्तराचं याला mn म्हणतात. m बरोबर 1, n बरोबर 2. आणि आता सूत्र कोणतं वापरणार तुम्ही, हे x बरोबर mx2 + nx1 / m + n आणि y बरोबर my2 + ny1 / m + n. आठवलं का तुम्हाला, लक्षात आहे का? p बिंदू काढताय तुम्ही, p बिंदू. पण p बिंदू हा काही कुणाचा मध्यबिंदू नाही, तो मध्यबिंदू आहे कुणाचा, AQ चा.
पण तेव्हा तुम्हाला ए पण माहीत पाहिजे होता आणि क्यू पण माहीत पाहिजे होता, तेव्हा तुम्हाला पी मध्यबिंदूच्या सूत्राने कळाला असता. पण इथे क्यू माहीत नाही ना, म्हणून ए बी नुसार जर विचार केला तर पी हा त्यांचं एकाच दोन विभाजन करणारं बिंदू, म्हणून हे गुणोत्तरावाले सूत्र वापरायचं. ओके, नाव पुढे द व्हॅल्यूज. ओके, सांगा एम किती आहे, सगळ्या किती कंसात बघा. एम किती आहे 1, x2 किती बघा कंसात -7, प्लस n किती बघा कंसात 2, आणि x1 किती बघा कंसात 2च, आणि भागिले m प्लस n म्हणजे 1 प्लस 2. तर हे 7 1 7 बनतं, पण मायनस आहे म्हणून -7, आणि हे बेदून 4 बनतं, आणि हे 3. मग हे 7तून 4 गेले 3, मोठ्या संख्येचं चिन्ह 3 1 3 झालं. ओके, तसं y काय, y बरोबर m, m म्हणजे 2, y2 n म्हणजे m म्हणजे 1, n म्हणजे 2, आणि y2 आणि y1 करायचं आहे आपल्याला. y2 जर बघितलं तर 4, आणि y1 जर बघितलं तर -2, म्हणजे हा 4 आहे, हा -2, आणि हे 1 प्लस 2. मग 4 1 4, बेदुने 4, पण चिन्ह मायनस आहे, खाली 3, 4तून 4 गेला 0 छेद 3, 0 छेद 3 म्हणजे 0 झाले. आता आपल्याला पीचे निर्देशक कळून दिले, -1 आणि 0 आहे, एक उत्तर आपलं झालं. हां, लक्षात येते का तुम्हाला कसं काढायचं आहे, आपल्याला समजतं का? पी बिंदूचे निर्देशक काढताना मी ह्या गुणोत्तराचा वापर करू शकतो, कारण गुणोत्तर म्हणजे काय ते तरी कळालं का? इकडे किती भाग आणि इकडे किती भाग, पी मुळे इकडे ए बी चे किती भाग झाले 1, आणि इकडे किती भाग झाले 2, म्हणून एकाच 2 म्हणतात ना त्याला. लक्षात येते का बाळांनो? पण आता मला पी कळाला, पी किती आलाय माझा, आता पी बिंदू किती आलाय -1 0. आता मी काय करेन माहिती का, जर मला हा क्यू काढायचा आहे ना, मी पी बीचा मध्यबिंदू म्हणतो त्याला, आणि मध्यबिंदूचं सूत्र वापरतो, गुणोत्तराचं सूत्र वापरायची गरज नाही मला. क्यू हा गुणाचा मध्यबिंदू म्हणणार मी पी बीचा, कारण पी माहीत झालेला आहे. लक्षात येते का? आणि जर मला गुणोत्तराच्या भाषेत बोलायचं असेल तर 2ला 1 भाग म्हणावा लागेल, 2ला 1. लक्षात घ्या तुम्ही, जेव्हा वाटेल तेव्हा मध्यबिंदू वापरा, जेव्हा वाटेल तेव्हा गुणोत्तर वापरा. मध्यबिंदूच वापरायचा, पण मध्यबिंदू वापरणं शक्यच नसेल तर गुणोत्तर वापरायचं. काय बोलतोय जरा शांतपणे विचार करावा. आता तुम्ही सांगा क्यू हा पी बीचा मध्यबिंदू आहे, हे दुसरं गणित आहे तुमचं, हे पहिलं होतं. ओके, क्यू इज द मिड पॉइंट ऑफ पी बी. सेगमेंट पी बी. ओके, म्हणजे क्यू हा रेख पी बीचा मध्यबिंदू आहे, आणि मध्यबिंदू म्हटलं मग मध्यबिंदूचं सूत्र वापरायचं. मध्यबिंदूचं सूत्र वापरताना काय करावं लागतं, जो रेषाखंड आहे का पी बी रेषाखंड आहे, तर पी x1 y1 आणि बी x2 y2. पी कोण x1 कोण मग -1, y1 कोण 0. हे बघा, यांचा मध्यबिंदू याला x1 y1 म्हणा, याला x2 y2 म्हणा, याला बघूच नका, पी बी बघा फक्त, पी बी -1 0, आणि x2 जे आहे ते आहे -7, y2 जे आहे ते आहे 4. आणि आता वापरा x बरोबर x1 + x2 भागिले 2. सांगा x1 किती तुमचा -1 -7 भागिले 2, -8 भागिले 2, -4 झाला x1. आणि सांगा y बरोबर y1 + y2 भागिले 2, y1 0 + 4 भागिले 2, म्हणजे 4 भागिले 2 म्हणजेच 2. ओके बाळांनो, तर एक निर्देशक -4 आला आणि एक निर्देशक 2 आला, म्हणजे क्यू बिंदू पण तुम्हाला कळाला. क्यू बिंदू किती कळाला तुम्हाला -4,2. आणि मग शेवटी रिमार्क कसं द्यायचं, म्हणून त्या इष्टबिंदूचे निर्देशक, इष्टबिंदू म्हणायचे त्यांना, इष्टबिंदूचे निर्देशक, त्या इष्टबिंदूचे निर्देशक. पहिला निर्देशक -1,0 आहे, आणि दुसरा निर्देशक -4,2 आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ that required to are -4,2 and -1,0. असं लिहायचं. इझी ना? बघा यार तुम्ही, मी 2 गणितं केली. पी साठी मी असं गुणोत्तराचं गणित केलं, कारण पी हा ए बीला पी हा ए क्यूचा मध्यबिंदू आहे, पण मग मला क्यू माहित नाही ना, म्हणून मी पी नाही मध्यबिंदूनुसार काढू शकतो. मी पी गुणोत्तराने काढला आणि मग क्यू मात्र मध्यबिंदूने काढला, कारण क्यू हा पी बीचा मध्यबिंदू आहे, म्हणून मी खाली मध्यबिंदूचं सूत्र वापरतो. लक्षात ठेवा तुम्ही. हां, आता हेच गणित मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे, थोडं आकडं बदलून. हे तुम्ही लक्षात घ्या जरा व्यवस्थित. सॉरी, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. ओके बाळांनो, आता जे गणित शिकवलं ना मी, तसंच तुम्हाला होमवर्क देतो. आता हा प्रश्न बघा.
ए आहे 2 आणि 7 आणि बी आहे -4 -8, तर यांचे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा. आणि जर हे तुम्हाला कळालं म्हणजे याची आकृती अशी राहील प्रत्येक वेळा तशी राहील. हे ए बी तुमचा रेषाखंड राहील आणि हे 3 भाग झाले बघा. पण 3 भाग करणारे बिंदू किती? फक्त 2च. एक पी आहे आणि एक क्यू आहे. तुम्हाला पी आणि क्यू काढायचं आहे. आता कसा काढायचं तुम्ही ठरवा. ओके बाळांनो. आणि असंच एक आणखी होमवर्कला देतो मी तुम्हाला 2 नंबरचा. इकडे बघा, हा होमवर्क 2. इथं पण मी सांगतोय की a इज -14 -10, b 6 -2 आणि याचे 4 इक्वल पार्ट करणाऱ्या बिंदूंचे कोऑर्डिनेट्स काढा. 4 इक्वल पार्ट. आता 4 इक्वल पार्ट म्हटल्यावर 4 इक्वल पार्ट म्हटल्यावर मध्ये 3 बिंदू येतात बा, p q r. ओके बाळांनो. त्यातला a किती तुमचा -14 -10 आणि b किती तुमचा तर 6 -2 आणि याची कोऑर्डिनेट तुम्हाला काढायची. आता जर तुम्ही डोकं लावलं ना, जर तुम्ही पी काढायचं ठरवलं तर तुम्हाला गुणोत्तर वापरावं लागेल. पण तुम्ही क्यू काढायचं ठरवलं तर हा मध्यबिंदू आहे बघा, ए बीचा एक्झॅक्ट मध्ये हा. म्हणून तुम्ही मध्यबिंदू म्हणून क्यू काढून घ्या एकदा. आणि क्यू कळाला की मग ह्या ए क्यूचा मध्यबिंदू पी म्हणा आणि मग क्यू बीचा मध्यबिंदू आर म्हणा. तिन्ही मध्यबिंदूचे गणित करता येईल. ओके, ट्राय करा, जमतं का बघा तुम्हाला. आणि झालेलं होमवर्क मला नक्की करून दाखवा. ओके.